छत्रपती शिवाजी वडुनगर विपक्ष सचिन पुणा या दोन संघांमधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ओव्हर क्रमांक पहिलं या ठिकाणी फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका अतिशय चांगला सजला आहे. शतरक्षक देखील दक्ष स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिला. चांगले शतरक्षण झालं. एक धाव घेण्याची संधी झाली मच्छिंद्र याला. या एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 7. षटक क्रमांक पहिला संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद एक संत सुरुवात आहे. साजेशी कामगिरी धावफलकर दिसत नाही. धावा त्या फक्त आणि फक्त 7. गोलंदाज आपण करूया कौतुक. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचे गोलंदाजी ज्याने खर्च केला फक्त आणि फक्त 7 धावा. दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय सुभाष. दुसऱ्या षटकाला परंपरा वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतो सुभाष. पहिल्या ओव्हरमधून आपण पाहिलं फक्त 7 धावा. विजय पाटील अतिशय उत्तम षटक ज्यांना हाताळलंय. अतिशय चांगला फटका मच्छिंद्र याचा बॅटमधून एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचणार राकेश. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 9. कटई विपक्ष सुरी या 2 दिग्गज संघांमध्ये जबर सामना आपण पाहतोय. चेंडू थोडासा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तो फलंदाज एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. अक्रॉस लाईन अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बसण्याच्या बॅटमधून हा फटका सजला. स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडूकडे मात्र शतकी दक्ष होता. अतिशय प्रतिम उत्तम झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला आणि महत्वाचा पहिला फलंदाज जय गावदेव काटे संघाचा बाद होते मच्छिंद्र. नेक्स्ट बॅट्समन जातोय सुभाष. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुभाष.
क्रॉस लाईन थोडसा ऑनसाईडचा फटका साधला चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये एकच धाव एका धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होती ती 12 ओव्हर क्रमांक दुसरं गोलंदाज सुभाष ओव्हर क्रमांक दुसरा आपण प्रगतीपथावर आणि ओव्हर क्रमांक दुसरा शेवटचा चेंडू मला वाटतं शेष असावा पहिल्यांदा थोडासा स्टेप आउट झाला पुढे मारण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संप्रसाद आलं तर चेंडू मात्र बॅटची आउटसाईड एज घेतोय चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ विकेट डीपमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी झाली आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 14 वर पोहोचली प्रतिवर्ष आपण जर विचार केला तर 7 धावांची सरासरी आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान ऑर्गनाइज कमिटी आपण देखील सज्ज बा षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या समाप्तीने जर धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 14 प्रतिवर्ष आपण जर विचार केला तर 7 धावांची सरासरी तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं गोलंदाज राकेश चला प्लीज थोडंसं वेलकम घ्या स्पीडअप करा सूर्य संघाचा कॅप्टन आपण देखील थोडंसं वेलकम घ्या प्लीज राकेश सन्मान्य व्यासपीठावर विराजमान आदरणीय चिंतामणजी घरात माजी सरपंच ग्रामपंचायत काटी आणि जय गावदेवी काटी संघाचे करता धरता सर्वे सर्वा यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ प्रेमाची उबदार शाळ आणि खरं तर नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो अर्थातच एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी त्यांना दिली जाते मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अंतिम खेळण्याचा प्रयत्न झाला प्रॉपर चेंडू अँड बॅट मदत एक दुधावस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला खऱ्या अर्थानं आपण पाहिला चेंडू जातो शॉर्ट मिडऑफला इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं अचूक ज्याने चेंडूला कलेक्ट केला आणि महत्त्वाचा फलंदाज सुभाषची कडे मात्र संपुष्टात नेक्स्ट बॅट्समन जातोय गणेश बघा गणेश याच्याकडे चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता आहे उत्तम फलंदाज आहे संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्पगार्ड ज्याला आपण म्हणतोय गणेश छत्रपती शिवाजी वडुणकर संघाचा कॅप्टन आपण देखील या छत्रपती शिवाजी वडुणकर संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर सचिन स्पोर्ट पूर्ण पुढील सामने या 2 संघांमधून असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्सशी जॉईन व्हा राकेश या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न हलकासा अपील प्रश्न पंचांना विचारला जातो मात्र पंच संमत नाही आहेत एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे देखील फार महत्त्वाचं आहे डॉट चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज राकेश फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका साजलाय चेंडूखाली सुनील बडा कॅच अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातो आणि महत्त्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज राकेश रनिंग कॅच अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी झाला महत्त्वाचा चिंतामण भरत नोट रिप्लेस करून द्या त्याला सांग बॅट्समन कोण गेला बॅट्समन कोण आहे बॅट्समन विजेंद्र बाद झालेला फलंदाज गणेश नेक्स्ट बॅट्समन मैदानामधून रवाना होतोय विजेंद्र चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तो फलंदाज विजेंद्र याला निर्धाव चेंडूची सांगतो धावसंख्या स्थिर आहे षट क्रमांक 3 अद्ययावत स्थिती आपण पाहतो काठी संघाची
3-14. असं खऱ्या अर्थाने स्पर्धेमधून ताडली संघ देखील फार बॅकफुटला आपण पाहिलं होतं, ज्यानं फक्त धावा केल्या 24. चेंडूला पुल केलं जातं, चेंडू मिड विकेटला, फेक मात्र अंडररम. एक 2 धावा घेण्याची संधी, या 2 धावांनी संघ धावसंख्या 16वर पोहोचते. चेंडूला ऑन साइडला उडावलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. यस वेल जज कॅच, अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केलं जातं आणि महत्वाची विकेट. विजेंद्र याची खेळी मात्र संपुष्टात. खऱ्या अर्थानं तिसऱ्या ओव्हरचं जर आपण एकंदरीत अपडेट पाहिलं, तिसऱ्या ओव्हरमध्ये अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाज राकेश याची आपण पाहिली. फक्त ज्यानं खर्च केला 2 धावांनी महत्वाचे 3 फलंदाज ज्याने बाद केले. नेक्स्ट बॅट्समन प्रमोद येतोय. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा प्लीज. छत्रपती शिवाजी वडनगर विपक्ष सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. छत्रपती शिवाजी वडनगर संघाचा कॅप्टन आपण देखील या. गोलंदाज सुनील आहे ना, सुनील. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघ धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 18. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर संघ धावसंख्या आहे ती 4 बाद. अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात म्हणजे फक्त चेंडू थोडंसं स्ट्रिअर केलं. ताकदीपेक्षा युक्तीचा उत्तम वापर करताना फलंदाज राकेश. धावसंख्या 22. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. अजूनही उर्वरित पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका, प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू स्क्वेअर कट केलं होतं. चेंडू पॉईंट सेमरचा ट्रॅव्हल झाला. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्नामधून महत्वाचा विकेट. राकेशाची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन जातोय प्रवीण. एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 23.
पुन्हा एकदा एक्सप्रेस डेब्यू परफ्यूम डेब्यू अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची ताणी करताना गोलंदाज सुनील. आज सकाळच्या सत्रामधून खऱ्या अर्थानं भरालदेवी ताडाली संघानं फक्त केले होते 24 धावा. त्यांच्याच कुठेतरी पावलावर पाऊल ठेवताना संघ आपण पाहतोय जय गावदेवी काटई. पंचवीस झाल्या म्हणजे ताडालीच्या पुढे गेला, काही हरकत नाहीये. पंचवीस धावा झालेल्या 26 धावांचं एक मापक लक्ष विजयासाठी असेल सुरेश संघाला. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच प्लीज. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. स्वर्गीय सरडू पांडू कारभारी, हिऱ्याथापाडा उंबडे, सौजन्य श्री भरत पंडित पाटील सरवली यांच्याकडनं जे आम्हाला टॉस बॉक्स उपलब्ध झालेले आहे त्या टॉस बॉक्समध्ये आपण उभं राहायचं आहे प्लीज. दोन्ही संघाचे कॅप्टन चला या. बघा या ठिकाणी पूर्णा संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. छत्रपती शिवाजी वडुणकर संघाचे कॅप्टन आपण देखील या. गणेश पाटील, विद्यानंद कोण आहे कॅप्टन या. विद्यानंद भाऊ चला या ना. चला पुढील दोन संघामधून आपण नाणेप करू एक महत्वाच्या सामन्याची. एका बाजूला छत्रपती शिवाजी वडुणगर तर दुसऱ्या बाजूला सचिन स्पोर्ट्स पूर्णा. मात्र दोन्ही संघाचे कॅप्टन बघा हा सामना फक्त 3 ओव्हरचा असेल, दुसऱ्या फेरीचा सामना आहे. मी सन्माननीय व्यासपीठावर विराजमान चिंतामणजी घरात यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते नाणेफेक करायची आहे. हॅलो, छत्रपती शिवाजी वडुणगर गणेश भाऊ या ना, टॉस करायचं आहे. हॅलो, चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक आपण पाहतो. एका बाजूला छत्रपती शिवाजी वडुणगर संघाचा कॅप्टन गणेश, तर दुसऱ्या बाजूला हेमंत मेटकर सचिनपूर पुणे संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन झालेले आहेत. मान्यश्री चिंतामणजी घर त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. कोण बोलतो डिसाईड करा. हेमंत भाऊ काटा काटा असं म्हणणे निर्धारित 3 ओव्हर आहेत, छापा पडतोय. प्रथम जी संकल्पना आहे आमची चांगली, त्या संकल्पना जी सिद्धपे द्यायची आहे ती आपण स्वीकारा. दोन्ही संघांना बघा या ठिकाणी स्पेशल सिद्धपे थंड दिले जात आहे. निर्णय पेंडिंग आहे. फक्त ऑर्गनाइज कमिटीला काय संदेश देणार, आयोजन कसं वाटलं ते सांगा. आयोजन तर खूप चांगलं आहे आणि ग्राउंडही चांगलं आहे आणि खेळण्याची संधी दिली त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
तुम्ही लिहू द्या ना सर्व लिहू. माझ्याकडे वाटलं आम्ही लिहितो तुम्ही नसेल लिहित तर आम्ही लिहितो. थांबा जरा. किती झाले आपले या? किती एवढे? रुपये पाणी हा? आजी कोणी आले पाहुणा वही वही घेऊन ये त्याच्यात मस्त लिहू सर्व ते तर आहे ते बरोबर व्यवस्थित समजत नाही लिहिले त्यांनी सकाळी मी केले इकडे थोडीची तरी परत करतो थोडंसं वेग हे लिहायचा सोडून लिहायचा आउट ऑफ लेक्स्टमच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच व्हायची कोण करते अवांतर धावी अवांतर ध्वनी संघात धावसंख्या आणि पुढे सरकते धावसंख्या होते ती 4. बिजाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 26 धावांचं उर क्रमांक पहिला आपण पाहतोय. आता मात्र मिस्टर स्ट्रोक थोडासा आत्मघातकी प्रयत्न फलंदाजाचा आणि प्रयत्नामधून खरे आता फलंदाज देखील बाद होतोय महत्वाचा. मनीषाची खेळी मात्र संपुष्टात. मिस्टर स्ट्रोक आपण पाहिला साजेशी कामगिरी खऱ्या अर्थानं चेंडूवर करता आली नव्हती. नेक्स्ट बॅट्समन जातो विजय. आज विजय आणि गोलंदाजी अतिशय उत्तम दर्जाची केली होती स्पर्धेमधून. सव्वीस धावांचं एक मापक लक्ष विजयासाठी. नाही झाला टॉस. पुन्हा एकदा गोलंदाज मालिकावीर ना मालिकावीर कूलर आहे ना सुरेखा पाटील काय आता स्वर्गीय लिहिले की नाही ते पता नाही होत. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज राकेश आहे ना राकेश. 26 धावांचं लक्ष जरी मापक असलं तरी विजयासाठी संघर्ष करावा लागतोय सूर्य संघाला. अद्यव स्थिती पाहतो सूर्य संघाची 1-5 आणि या ठिकाणी मात्र मोठा फटका अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पहिला सुभाष पाटीलच्या बॅट मधून सजतोय. हॅलो
दुसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय मच्छिंद्र पाटील. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11. पाटील पाटील वेलकम राजेश. छत्रपती शिवाजी वडवणकर संघाचे एक उत्कृष्ट मधल्या फळीतील खेळाडू. चला 95 मिनिटच्या आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय मच्छिंद्र पाटील. गोलंदाज आपण देखील थोडंसं बेल कमी घ्या प्लीज. स्ट्राईक रोटेटकडे संधी. डफुरा फलंदाज विजय पाटील या नॉन सेक्रेटरी सुभाष. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज मच्छिंद्र पाटील. पहिला चेंडू जातो डॉट. गोलंदाज प्लीज आपण थोडंसं बेल कमी खर्च करा. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज मच्छिंद्र पाटील. सरळ दुसरा चेंडू देखील त्यांच्या माध्यमातून डॉट जातोय. अतिशय कमालीची गोलंदाजी. खऱ्या हाताने लोसकुणीचा सामना जरी असला तरी मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागतो विजयासाठी सूर्य संघाला. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं हलक्यात म्हणजे फक्त चेंडू थोडंसं क्लिअर केलं. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धावण्याची संधी होते. या एका धाव्याने संघाची धावसंख्या 12. 26 धावांचं एक मापक लक्ष विजयासाठी. ओव्हर क्रमांक दुसरं पाहतोय 1 बाद 12. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. सुरेख सुंदर झेल कॅरी केला जातो आणि महत्त्वाचा फलंदाज सुभाष पाटील याची कडे मात्र संपुष्टात. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मच्छिंद्र. ॲक्रॉस लाईन ऑन साईडचा फटका. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय. प्रॉपर चेंडू आहे. व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. डीपमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल एक धाव कंप्लीट. संख्या धावसंख्या एकाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 13. अजूनही विजयापासून 13 धावा दूर. नेक्स्ट बॅट्समन जातोय सुनील.
13 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 13 धावांची गरज. चेंडूला स्विचेट केला, अतिशय चांगला फटका आपण पाहतोय राकेशच्या बॅटमधून. चेंडू पॉईंटला जातो. एक धावगणीची संधी झाली. एक धावणी संघात धावसंख्या 14. तर पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 14. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकाला परमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज येतो सुभाष. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज सुभाष. तिसरे षटक देखील फार महत्त्वाचं आहे काटई संघासाठी. उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही सूर्य संघाला 12 धावांची गरज. प्रतिवर्ष आपण विचार केला तर 6 धावांची सरासरी. चला प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावा. बघा या सामन्याला उशीर फार करता आपण. प्लीज वेळेचं सहकार्य करा. सुभाष चेंडूला स्विचेट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. फलंदाज राकेश याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडूची फताणी करताना गोलंदाज. फलंदाज त्रिफलचित बाद. राकेशची कडी संपुष्टात. आता मात्र येणारे 10 चेंडू विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. चेंडूगडी क्षेत्ररक्षक दक्षस. वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केलं जातं आणि महत्वाची विकेट. मुकेश याची कडी मात्र सुभाषला येणारे चेंडू न विजयासाठी आता 12 धावांची गरज. सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक करताना संघ पण पाहतोय. जय गावदेवी काटई. काय कमालीचा परफॉर्मन्स.
अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडू. आणि या स्पर्धेमधून पहिली विकेट साधी करताना गोलंदाज सुभाष. येणारे चेंडू 8 विजयासाठी 12 धावांची गरज. क्या बात आहे. 12 चेंडू मध्ये 12 गरज असताना आता मात्र येणारे चेंडू 8 विजयासाठी 12 धावांची गरज. आता आपण सामन्यावर परिपूर्ण पकड मजबूत करताना संघ जय गावदेवी काटई. या ठिकाणी मात्र चेंडूला उडावलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यास अति घाईने कुठेतरी संकटात नाहीये. झेल निश्चित झाला नाही, मात्र धाव घेण्याचा जो आत्मघाती प्रयत्न झाला त्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज वैजनाथ याची खेळी मात्र संपुष्टात. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर. मान्यवरांचा शुभ सन्मान निखिलजी भोईर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. चला शेवटचे 6 चेंडू बाकी विजयासाठी 9 धावांची गरज. गोलंदाज कोण यूज होईल हे देखील फार महत्वाचं आहे. काटई संघ छत्रपती शिवाजी वडवणूक संघाचा कॅप्टन आपण निर्णय सांगायचा आहे. गणेश भाऊ, छत्रपती बॅट फास्ट फील्ड पास. धन्यवाद. शतरक्षण स्वीकारलेले नवगर संघानं. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज प्रवीण माळी.
7-17, 26 लक्ष. आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे. दोन्ही संघाने एक समान संधी, दोन्ही संघाने एक समान संधी आहे. सुनील मारील, सुनील मारील. पहिला आणि दुसरा चेंडू खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा एक निर्णय करशील. गोलंदाज प्रवीण माळी चेंडूला उडावलाय. निश्चितच थोडासा चेंडू लँड झाला होता, मग कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. शॉर्ट सलीम उडावला, 2 धावा घेण्याची संधी झाली. आता उर्वरित 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावा. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकीने विजयासाठी फक्त 5 धावांची गरज. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी 5 धावांची गरज. अतिशय कुशल मोमेंटचा सामना आपण पाहतोय. आता मात्र एक्सप्रेस डिव्हिजन वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता. उर्वरित 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. अतिशय रंगतदार आणि चुरशीचा सामना, प्रेक्षकांच्या मनाच्या हृदयाच्या ठोके घेणारा सामना आपण पाहतोय. 3 चेंडू 5 धावा. अरे बॉल, अरे काय रे प्रमोद, टाइम आउट सोडला, टाइम आउट सोडला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 4 धावांची गरज. या ठिकाणी मला वाटतं झेल देखील ड्रॉप झालेला आहे. तर बघूया कुठला संघ परतीच्या मार्गाला. 12 मॅन उठलेले आहेत. सुधा भाऊ बसा. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी 4 धावांची गरज. थांब 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 थांब. 2 चेंडू 4 धावा. बॉल जाम पाहिजे. आता मात्र चौकाराची आवश्यकता असेल. मित्रो, खऱ्या आता आपण लो स्क्रीनचा सामना पाहत होतोय आणि कधी कधी लो स्क्रीनचे सामने अतिशय रंगतदार आणि चुरशीचे होत असतात. त्याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण आपण मैदानामधून पाहू शकता. काय कमालीचा जबरदस्त सामना. आता गोल्डन बाउंड्रीची गरज आहे. गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी विजयासाठी 4 धावांची गरज. सामना होता कुठं आणि आला कुठं. 26 धावांचं एक मापक लक्ष असताना 24 चेंडू 26 धावा असं समीकरण असताना सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आलेला आहे आणि शेवटचा चेंडू बाकी असताना 4 धावांची गरज आहे सूर्य संघाला. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. गोलंदाज कोण आहे? प्रवीण माळी. क्या बात आहे. संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज. मात्र स्ट्राइक रोटेट करतो सुनील. प्रवीण माली एक्सप्रेस डिलिव्हरीचा वेगवान गोलंदाज.
एक चेंडू 4 धावा. प्रेक्षकांचं मनोरंजन खऱ्या अर्थाने सामन्यात आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या नजरा या चेंडूवर, या चेंडूमध्ये काय दडलाय. प्रवीण सज्ज, यास अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. एक चेंडू 3 धावा. चेसिंग कंपल्सरी. व्हाट अ कॅच. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चुकीचा आणि महत्वाच्या सामन्यामधून महत्वाचा विजय. काय कमालीचा खेळ आपण पाहिला. 26 धावा, फक्त 26 धावा करायच्या होत्या. 24 चेंडू 26 धावाचं समीकरण असताना मात्र शिकस्त मिळाली या ठिकाणी सूर्य संघाला. नो डाऊट या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कारचा मानकरी खऱ्या अर्थाने सामन्याला ज्याने कलाटणी दिली सुभाष. वेलकम विद्येश. हॅडलॅक अमन. चला नवगर संघाचा कॅप्टन आपण देखील बेल कमी केला. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि चालू सामन्यातील हिरो. काय कमालीचा खेळ, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. सुभाष ठरतोय स्पर्धेचा फिनिशर, ज्यानं शिकस्त दिली सूर्य संघाला विजयाचा शिल्पकार. मोरे सर आपण देखील मैदानामध्ये प्लीज. सूर्यकांत मोरे सर.